एका बाजूला टिब्बा 11 बेनापट्टी अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस आपण पाहतोय 27 एप्रिल 2024 चा एक गाव एक फॉर्मॅट आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं गोकिवरे संघ काय कमालीचा खेळ केला. कालच्या दिवसात टॉप 3 मध्ये जाऊन स्थानापन्न झाला गोकिवरे संघ. या स्पर्धेचं स्वरूप आपण पाहतोय तर अतिशय चांगल्या प्रकारे प्राइजेस जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. ट्रॉफीज देखील पाहायला मिळत आहेत. प्रथम पारितोषिक आहे 50,000 रुपये आणि आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक आहे 25,000 रुपये आणि आकर्षक चषक. तृतीय पारितोषिक आहे 15,000 रुपये आणि आकर्षक चषक. आता होते मॅचला सुरुवात. एक छोटीशी धून आपण ऐकूया आणि त्यानंतर थेट जाऊया समालोचन कक्षामध्ये जिथे सज्ज आहेत अक्षयजी पांडव. लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या बेनापट्टी संघ. जास्त वेळ दौडू नका. टॉस झालेला आहे. टॉस झाल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजी करता आमंत्रित केलंय संतोष भुवन या संघाला. आणि दोन्ही संघांना देखील पुन्हा एकदा नम्रतेची विनंती आहे की आपला अतिरिक्त खेळाडू त्वरित कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. संतोष भुवन संघ जो खेळाडू कक्ष आहे तिथे जाऊन आपण स्थानापन्न व्हा आणि तिथूनच आपल्या फलंदाजांना बॅटिंग करता पाठवायचं आहे. मेरे सीने उत्ते रख तेरी
वेलकम बैक। फिर से एक बार सभी का हार्दिक हार्दिक स्वागत। टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का डिसीजन लिया टीम बेनापट्टी और उनके खिलाफ टीम संतोष भुवन। स्ट्राइकर एंड पर अनिल, नॉन स्ट्राइक एंड पर ब्रिजेश जो बल्लेबाजी के लिए आते हुए गेंदबाजी का मोर्चा संभालने पहले ओवर के लिए गेंदबाज अनिकेत अनिल के खिलाफ गेंदबाजी करते हुए नजर आएंगे। 6 ओवर का मुकाबला है। पहला ओवर यहां पर गेंदबाज अनिकेत के हाथों में। दोपहर का वक्त, तेज धूप है, लेकिन क्रिकेट वो काफी अच्छी तरीके से देखने को मिलता हुआ। मुफाज ग्रुप की यह प्रतियोगिता। पहली गेंद ऑन साइड में, अच्छा स्ट्रोक यहां पर देखने मिला। पहली गेंद बाउंड्री लाइन की तरफ रुक करती हुई और ये अंत के समय में रोकी जाएगी। बेहतरीन फील्डिंग एफर्ट वहां पर, रिले फील्डिंग देखने मिली वहां पर। जब तक गेंद को रोका 2 रन आसानी के साथ मुकब्बल हुए। 3 रन मुकब्बल हुए। 3 रन के साथ खाता खुला बल्लेबाज का, खाता खुला टीम संतोष भुवन का। एसएन ग्रुप एंड एसटी ग्रुप की ओर से ऑर्गेनाइज ये प्रतियोगिता मुफाज वसई फाटा ट्रॉफी 2024। अनिकेत फिर से एक बार अपने गेंदबाजी के ट्रैक पर। ऑन साइड में फिर से एक दफा गेंद के लिए जगह बनाई और गेंद को अपनी सही जगह दिखाई। गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। अच्छा स्ट्रोक यहां पर देखने मिला। एक बाउंड्री मिस हुई थी, लेकिन इस बार नहीं रोक पाए। अच्छी गेंदबाजी, बेहतरीन सरप्राइज किया था बल्लेबाज को। टप्पा खाने के बाद उछलती हुई गेंद विकेट कीपर के दस्तानों में जाकर छिपती हुई डॉट के स्वरूप में निकल गई। 3 गेंदों का खेल खत्म हुआ। 3 गेंदों की समाप्ति के बाद 7 रन स्कोर बोर्ड के ऊपर जोड़ते हुए संतोष भुवन बनाम बेनापट्टी ये मुकाबला आपको देखने को मिलता हुआ। इस ओवर की अगली गेंद रिवर्स अटेम्प्ट किया, खिलाड़ी मौजूद वहां पर। जब तक गेंद को फील्ड किया, यहां पर डायरेक्ट हिट करने की कोशिश थी। 1 रन आसानी के साथ मुकब्बल हुआ। 1 रन के साथ स्कोर बोर्ड में बढ़ोतरी। 1 रन के साथ स्कोर बोर्ड आगे बढ़कर अब चाह पहुंचा 8 रनों पर। 4 गेंदों की समाप्ति के बाद पहली 2 गेंदें काफी तेज तरीके से रन बन रहे थे, लेकिन अब थोड़े से रन रोकने की कोशिश वो वहां पर नजर आती हुई। उड़ाया इस बार हवा में खिलाड़ी, क्या गेंद के नीचे आ जाएंगे? आ गए और एक कैच को लपक भी लिया। पहली सफलता, पहले बल्लेबाज को वापस लौटना पड़ेगा। संतोष भुवन को टीम को लगता हुआ यह पहला झटका।
नए बल्लेबाज विकास दुबे काजू जो बल्लेबाजी के लिए आते हुए वन डाउन के तौर पर ग्राउंड के अंदर बल्लेबाजी के लिए आते हुए आखिरी गेंद इस ओवर की गेंदबाज अनिकेत अपने ओवर की आखिरी गेंद लेकर सामने काजू जो बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे हैं। पटकी हुई गेंद ऑन साइड की दिशा में उछाल दिया उसे हवा में, गेंद निकल जाएगी पहले डब्बे के बाद बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर 4 रन। तो एक ओवर का खेल यहां पर खत्म हुआ। पहले ओवर की समाप्ति के बाद रन बने हैं 12। अच्छी शुरुआत दोनों तरफ अगर हम देखें तो एक विकेट मिली है यहां पर टीम बेनापट्टी को और 10+ रन स्कोर बोर्ड के ऊपर ज्वाइन होते हुए टीम संतोष भुवन के, संतोष भुवन बनाम बेनापट्टी ये मुकाबला आपको देखने को मिलता हुआ। मोफाज ट्रॉफी 2024 को हम सब एंजॉय कर रहे हैं। इस प्रतियोगिता का आज का दूसरा दिन, ये दूसरा मुकाबला आज के दिन का। थोड़ा सा खेल रुका हुआ था बीच में लगभग आधे घंटे के लिए, उस वजह से थोड़ी देर से दूसरे मुकाबले की शुरुआत। इसके बाद जो तीसरा मुकाबला है वो खेला जाएगा और चौथा मुकाबला रहेगा तेजल 11 वाल्यू बनाम आनवी 11 किंग स्टार मुसार ने। इस बार अच्छा स्ट्रोक, कवर के क्षेत्र में कोई खिलाड़ी मौजूद नहीं, वहां पर गेंद बाउंड्री लाइन को क्लियर करते हुए निकल गई बाउंड्री लाइन के बाहर 4 रन। ब्रिजेश स्ट्राइकर एंड पर बल्लेबाजी कर रहे हैं। इस ओवर की अगली गेंद ऑन साइड में फिर से एक दफा बेहतर स्ट्रोक, लेकिन खिलाड़ी मौजूद। जब तक मिड विकेट के क्षेत्र में इस गेंद को फील्ड करेंगे 1 रन वहां पर मुकम्मल होगा। 1 रन के साथ स्कोर बोर्ड उसमें बढ़ोतरी, स्कोर बोर्ड 17 रन। नए गेंदबाज तेजस है गेंदबाजी के ट्रैक पर। ओवर नंबर 2 के लिए गेंदबाजी करने के लिए इन्हें बुलाया गया। 2 गेंदों में 5 रन खर्च कर चुके हैं। अपने इस ओवर में कितने रनों को खर्च करेंगे, किस तरीके की गेंदबाजी करेंगे। ऑफ्टर के ऊपर से इस गेंद को बिटवीन द गैप खेलने की कोशिश, लेकिन सही तरीके से उस गैप को क्लियर नहीं कर पाए क्योंकि उतना जोर उस स्ट्रोक में नहीं नजर आया। 1 रन के साथ स्कोर बोर्ड में बढ़ोतरी, स्कोर बोर्ड 18 रन 3 गेंदों की समाप्ति के बाद। अभी भी 3 गेंदें इस ओवर की शेष है। पटकी हुई गेंद ऑन साइड की दिशा में बड़े स्ट्रोक के लिए उछाल दिया, खिलाड़ी बस दर्शक बन गए। 1 बाउंस ओवर द रोप, गेंद निकल गई स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर 4 रन। अच्छी बल्लेबाजी यहां पर नजर आती हुई। इस ओवर की अगली गेंद गेंदबाजी के ट्रैक पर, गेंदबाज फिर से एक दफा तैयार होते हुए ऑन साइड में बेहतरीन खूबसूरत। कुछ पल खेले ऐसा लगा कि सूर्य कुमार यादव ने यह स्ट्रोक खेला हो, बिल्कुल उन्हीं के स्टाइल में। ऑफ्टों के बाहर शफल हुए, वहां से गेंद को पीक किया और काफी बढ़िया अंदाज से बैकवर्ड स्क्वायर लेग और लॉन्ग लेग के बीच में से इस गेंद को बाउंड्री लाइन के बाहर लेकर गए 4 रन। ब्रिजेश काफी उम्दा स्ट्रोक आज खेलते हुए नजर आ रहे। इस बार अपर कट करना चाहते थे, लेकिन गेंद के ऊपर से निगाहें हटी थी। अंत के समय में गेंद बल्लेबाज को बीट करते हुए विकेट कीपर के हाथों में चली गई। डॉट के साथ ओवर खत्म हुआ नंबर 2 का। 2 ओवर की समाप्ति के बाद 26 रन 13 रन पर ओवर के औसत से बल्लेबाजी यहां पर देखने को मिलती हुई। आने वाले 4 ओवर क्या कुछ होगा इस मुकाबले में,
ज्यादा वक्त जाया ना करें क्योंकि तेज धूप है। जितनी जल्दी आप इनिंग को खत्म करोगे उतना ज्यादा फायदा आपको बल्लेबाजी करते वक्त मिलेगा, क्योंकि ज्यादा देर आपने ग्राउंड के अंदर बिताई उतना आपका एनर्जी लेवल जो लॉस्ट होगा, तो उसे बरकरार रखने के लिए थोड़ा सा स्पीडली गेम को कंप्लीट करना बहुत जरूरी होता है। उसका फायदा आप ही को मिलता है जितनी जल्दी आप इनिंग को कंप्लीट करते हो। नहीं करने के गेंदबाज फिर से एक बार गेंदबाजी करने के लिए कंटिन्यू किया गया। गेंदबाज अनिकेत को, जिन्होंने पहला पावर प्ले मैंडेटरी पावर प्ले का ओवर फेंका था, वही अनिकेत गेंदबाजी के ट्रैक पर गेंदबाजी करने के लिए नजर आते हुए। देखते किस तरीके से गेंदबाजी करते हैं, किस तरीके से बल्लेबाज को थाम कर रखने की, रोक के रखने की कोशिश यहां पर इनकी ओर से होती है। फील्डिंग में थोड़ा सा बदलाव नजर आता हुआ, क्योंकि मैंडेटरी पावर प्ले के जो 2 ओवर थे वो समाप्त हो चुके हैं। तो अब बिल्कुल बाउंड्री लाइन की तरफ से पेट्रोलिंग आपको नजर आएगी। ये बिल्कुल निगाह हटी थी, ये ब्लाइंड स्ट्रोक था। गेंद के ऊपर से अगर आपकी निगाह हटती है तो फिर वो ब्लाइंड स्ट्रोक बन जाता है, और वहां पर गेंदबाज को 99% अपनी गेंद को विकेट कीपर के हाथों में लेकर जाने का मौका मिलता है। और वही हुआ इस बार भी। टप्पा खाने के बाद गेंद के ऊपर से निगाह हटी थी और उसके बाद गेंद जाकर रुकी विकेट कीपर के दस्तानों में। सामने की तरफ खेलने की कोशिश खिलाड़ी है वहां पर लॉन्ग ऑन में। जब तक गेंद को फील्ड किया, 1 रन वहां पर मुकम्मल हुआ। 1 रन के साथ स्कोर बोर्ड आगे बढ़कर अब जहां पहुंचा 27 रन 2 गेंदों की समाप्ति के बाद। अनिकेत गेंदबाजी के ट्रैक पर है, बल्लेबाज को शांत रखने की कोशिश अब तक इनकी सफल होती हुई नजर आ रही है। सफल हुए, जगह बनाई फिर से एक दफा, बेहतरीन खूबसूरत स्ट्रोक, गेंद बाउंड्री लाइन के बाहर। इंप्रोवाइजिंग स्ट्रोक का जमाना है और ये इंप्रोवाइजिंग स्ट्रोक यहां पर देखने को मिलता हुआ, गेंद बाउंड्री लाइन को क्लियर करती हुई सीमा रेखा के पार 4 रन। तीन गेंदों का खेल खत्म हुआ। 3 गेंदों की समाप्ति के बाद 31 रन स्कोर बोर्ड के ऊपर जुड़ते हुए। रिवर्स ट्राई करना चाह रहे थे लेकिन गेंद और बल्ले में संपर्क नहीं करवा पा रहे। इसके पहले अगर हम देखें तो एक शानदार स्ट्रोक इसी लाइन की गेंद थी जब सफल हुए थे ऑफ स्टंप के बाहर, और वहां पर लॉन्ग लेग की तरफ स्ट्रोक को खेलकर 4 रन बटोरे थे। लेकिन इस बार उसी लाइन की गेंद को बल्ले को उल्टा कर बॉडी को स्विच कर खेलने की कोशिश की। इस बार कामयाबी नहीं मिली, डॉट के स्वरूप में निकल गई। इस ओवर की अब तक की 4 गेंदें समाप्त हुई। 4 गेंदों की समाप्ति के बाद 31, अभी भी 2 गेंदें अनिकेत की इस ओवर की शेष। उड़ाने की कोशिश, गेंद और बल्ले में संपर्क नहीं, डॉट के स्वरूप में निकलती हुई, बल्ले की रेंज से थोड़ा सा दूर रखा था। गुडलिन स्पॉट का सही तरीके से इस्तेमाल किया था, गेंद को विकेट के पीछे लेकर गए। डॉट के स्वरूप में अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। 2 ओवर का कोटा है इनका और 2 ओवर काफी सफल तरीके से यहां पर गेंदबाजी करते हुए, क्योंकि पहला ओवर इन्होंने मैंडेटरी पावर प्ले में फेंका था, वहां पर 12 रन खर्च किए थे। इस ओवर में अब तक अगर हम देखें तो सिर्फ 5। पेस वेरिएशन, गति परिवर्तन, बल्लेबाज भाप नहीं पाए, पढ़ नहीं पाए। गेंद फिर से एक दफा विकेट कीपर के दस्तानों में। 3 डॉट गेंदों के बाद ओवर खत्म हुआ नंबर 3 का। 3 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं 31। आने वाले 3 ओवर किस तरीके की बल्लेबाजी होगी, काजू वहां पर थोड़ा सा समझाते हुए बल्लेबाज ब्रिजेश को कि ये गलत तरीके के स्ट्रोक है, अगर इसी तरीके से गलत तरीके से आप अगर बल्लेबाजी करते रहोगे तो फिर टीम कठिनाइयों में आ जाएगी। वही समझाते हुए नजर आ रहे, थोड़ा सा सलाह मसलत वहां पर होते हुए नजर आ रही है। जो एक खिलाड़ी शॉट था इस टीम के पास, वो अब ग्राउंड के अंदर पहुंचते हुए।
तेजस इनको भी कंटिन्यू किया गया है। दो प्रमुख जो गेंदबाज है उन्हीं के ओर से 4 पहले ओवर फेंके जाएंगे। सामने की तरफ उड़ाया, इस बार मिस्टामिक स्ट्रोक है, खिलाड़ी गेंद के नीचे लपक लिया कैच को। एक बड़ी सफलता यहां पर अर्जित की है। काजू निराश होकर ग्राउंड के बाहर लौटते हुए नजर आ रहे हैं। थैंक यू डीजे। अमित पाटिल यहां पर उपस्थित होते हैं, वेलकम अमित। तेजस अपने गेंदबाजी के ट्रैक पर नजर आ रहे हैं। अच्छी गेंदबाजी, बेहतरीन टप्पे के ऊपर गेंदबाजी करते हुए नजर आ रहे हैं। ऑफ्टन के बाहर ये ज्यादा से ज्यादा गेंदों को रखने की कोशिश कर रहे हैं दोनों भी गेंदबाज। अगर हम देखें तो ऑफ्टन के बाहर ज्यादा से ज्यादा गेंदों को रख रहे हैं। डॉट गेंदे ज्यादा पैमाने पर गिरे, उससे प्रेशर क्रिएट हो और वहां से विकेट मिले। बस यही सोच के साथ गेंदबाजी यहां पर नजर आती हुई। फिर से एक दफा उसी लाइन में गेंद को किया, हवा में है गेंद, खिलाड़ी गेंद के नीचे लपक लिया कैच को और एक सफलता। अब स्ट्रगल में, अब कठिनाइयों में आती हुई टीम संतोष भुवन, क्योंकि उतने ज्यादा रन बने नहीं है। यह चौथा ही ओवर है और 3 सफलताएं अब तक अर्जित कर चुके हैं गेंदबाज। नए बल्लेबाज बल्लेबाजी के लिए ग्राउंड के अंदर बल्लेबाज ऋषिकेश जो ग्राउंड के अंदर आते हुए। ब्रिजेश है ग्राउंड के अंदर, लेकिन उतना दमखम नहीं दिखा पाए अब तक, क्योंकि डॉट गेंदे जो 3 खेली थी इन्होंने, उसके बाद नॉन स्ट्राइक एंड पर ही खड़े हैं। आते ही बड़े स्ट्रोक के लिए जाना चाहते थे, वहां पर भाग्यशाली रहे कि गेंद खिलाड़ी के हाथ में नहीं चली गई। 1 रन वहां पर मुकम्मल हुआ। 1 रन के साथ स्कोर बोर्ड आगे बढ़कर अब जा पहुंचा 32 पर। ऋषिकेश जो बल्लेबाजी के लिए ग्राउंड के अंदर आए हैं, मिडल ऑर्डर में बल्लेबाजी करने का मौका मिला है। नंबर 5 पर बल्लेबाजी के लिए आए हैं। अच्छी बल्लेबाजी करनी होगी क्योंकि टीम को रनों की जरूरत है, उसी जरूरत को पूरा करने की कोशिश इन्हें करनी होगी। इस बार उड़ाया सामने की तरफ, यह बाउंड्री लाइन को क्लियर कर जाएगी। लॉन्ग ऑन के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के बाहर 6 रन। स्ट्रोक इस बार देखने मिला ब्रिजेश के बल्ले से। टीम स्ट्रगल में है तो इस स्ट्रगल के वक्त टीम के साथ खड़े रहना बहुत जरूरी होता है, और बिल्कुल ये अपनी टीम के साथ खड़े हैं। काफी अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। उसके बाद हवा में है, हवा में है, ये मौका क्या लपक लेंगे, छोड़ दिया इस बार। पहले ऐसा लगा था ये छोड़ देंगे, क्योंकि ये अनुमान नहीं लगा पा रहे थे गेंद कहां पर गिरेगी, कहां पर ये हाथ में आ सकती है, तो वो अनुमान नहीं लगा पाए। उसी कारण ये क्या छूटा, और क्या छूटने के साथ 1 रन भी बना। 1 रन के साथ 39 रन स्कोर बोर्ड के ऊपर 4 ओवर के समाप्ति के बाद। आखिरी के 2 ओवर अभी भी शेष। आखिरी के 2 ओवर में देखते किस तरीके से बल्लेबाजी होगी, आखिरी के 2 ओवर में किस तरीके से स्ट्रोक यहां पर प्ले किए जाएंगे, ये सब कुछ हमें देखना है। 39 रन स्कोर बोर्ड के ऊपर जुड़ते हुए। नए गेंदबाज सुरेंद्र गेंदबाजी के ट्रैक पर गेंदबाजी करने के लिए आते हुए। इनको अपनी क्षमता दिखानी होगी, अच्छी गेंदबाजी करनी होगी।
आते ही पहली फुल टॉस गेंद भेज दिया उसे मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर। ब्रिजेश अब अपने असली रंग में नजर आते हुए, एक जीवन दान भी इन्हें मिला है और जीवन दान का काफी अच्छी तरीके से फायदा उठाते हुए नजर आ रहे हैं। पहली फुल टॉस मिली थी इस ओवर की गेंद और उसे मिड विकेट के ऊपर से काफी शानदार तरीके से भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर, 6 रनों में तब्दील किया। इन्हीं 6 रनों के साथ स्कोर बोर्ड आगे बढ़कर अब जा पहुंचा 45-45। इस बार ऑन साइड की दिशा में एक अच्छा स्ट्रोक देखने मिला। अलॉन्ग द कारपेट आती हुई गेंद एक सिंगल में तब्दील हुई। दूसरे रन की कोई गुंजाइश है नहीं। प्रयास कर रहे थे वहां पर ऋषिकेश, लेकिन नकारा इस बार बल्लेबाज ब्रिजेश ने। कोई रिस्क लेना नहीं चाहते क्योंकि ऑलरेडी 3 विकेट्स गिरे हैं। आज पूरी टीम कि वो सभी खिलाड़ी नहीं है ग्राउंड के अंदर, तो यहां पर यही कोशिश रहेगी कि इन्हीं 2 बल्लेबाजों से ये इनिंग को पूरा किया जाए, अच्छी तरीके से बल्लेबाजी की जाए और अच्छे रनों को जोड़ा जाए। इस बार एक सिंगल के साथ स्ट्राइक रोटेट करेंगे, फिर से एक बार मौका देंगे अपने साथी खिलाड़ी को। स्कोर बोर्ड अगर हम देखें तो 47 रन, 47 रन स्कोर बोर्ड के ऊपर जुड़ते हुए। डॉट गेंद यहां पर देखने मिली। इस बार सामने की तरफ कैच को कंप्लीट किया, विकेट मिली, सफलता मिली, बल्लेबाज आउट। नए बल्लेबाज सतीश बल्लेबाजी के लिए ग्राउंड के अंदर आते हुए। इस ओवर की अगली गेंद यहां पर अंदर की तरफ आ रही थी गेंद, अलॉन्ग द कारपेट खेला, खिलाड़ी मौजूद। जब तक लॉन्ग ऑन में गेंद को उठाया जाएगा 1 रन वहां पर मुकम्मल होगा। 1 रन के साथ 48 रन स्कोर बोर्ड के ऊपर जुड़ते हुए नजर आए। 5 ओवर का खेल यहां पर खत्म हुआ। पहली गेंद पर सिक्सर आया था इस ओवर के, लेकिन उसके बाद क्या बेहतरीन तरीके से कमबैक किया है, क्योंकि उसके बाद वाली 5 गेंदों में महज 3 रन और 1 सफलता हाथ लगी है गेंदबाज के। तो 5 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं 48। आखिरी का ओवर किसके हाथों में थमाया जाएगा, किस तरीके से बल्लेबाजी होगी, क्योंकि अगर 60 के करीब पहुंच गए तो फिर एक अच्छा मुकाबला यहां पर जरूर देखने मिलेगा, क्योंकि गेंदबाजी का स्तर संतोष भुवन टीम के पास भी काफी बेहतर है। तो यहां पर यही प्रयास रहेगा कि 60 के करीब पहुंचा जाए और वहां से फाइट की जाए। लेकिन आखिरी का ओवर गेंदबाज प्रज्वल जो गेंदबाजी के ट्रैक पर आते हुए, सामने उनके बल्लेबाजी के लिए सतीश। अच्छी गेंदबाजी डॉट के स्वरूप में निकलती हुई, पढ़ नहीं पाए, रीड नहीं कर पाए, स्ट्रोक को सही तरीके से खेल नहीं पाए, थोड़ा सा शरीर से दूर खेलने की कोशिश कर रहे थे और उसी में कामयाबी मिली। एक डॉट के स्वरूप में निकलती हुई गेंद। इस ओवर की पहली गेंद तो गेंदबाज ने अपने पक्ष में कर ली है, लेकिन आने वाले 5 गेंदें किस तरीके की खेल होगा। ऑफ्टन के ऊपर से लॉन्ग ऑफ में एक खिलाड़ी मौजूद। जब तक लॉन्ग ऑफ के खिलाड़ी ने इस गेंद को उठाया 1 रन वहां पर मुकम्मल हुआ। 1 रन के साथ स्कोर बोर्ड आगे बढ़कर अब जा पहुंचता हुआ 49 रन, 49। आने वाले अभी भी आखिरी की 4 गेंदें शेष। देखते हैं इन आखिरी की 4 गेंदों में किस तरीके से और किस प्रकार से बल्लेबाजी यहां पर देखने मिलेगी दर्शकों को। ऑन साइड में पुल करना चाहते थे, लेकिन सही तरीके से नहीं कर पाए।
एक सिंगल में ही कन्वर्ट होगी गेंद। दूसरे की कोशिश और पहले रुके थे तो अंत में नहीं पहुंच पाएंगे, एक रन से ही संतुष्ट होना पड़ेगा। दूसरे में मिली यहां पर सफलता, बल्लेबाज को बाहर जाना होगा, विकेट का पतन, बल्लेबाज आउट। नई बल्लेबाजी के लिए प्रभात, जो बिल्कुल दोपहर के सत्र में बल्लेबाजी के लिए आए हैं, इस बार आते ही जड़ दिया यह शानदार स्ट्रोक, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। प्रभात जो बल्लेबाजी के लिए दोपहर के सत्र में आए हैं और आते ही सूरज की किरणों की तरह एक बेहतरीन स्ट्रोक इनके बल्ले से देखने मिला, 6 रन। इस ओवर की अगली गेंद, फिर से एक दफा उड़ाया गेंद को, बहुत ज्यादा ऊंची गई है, लंबाई उतनी नहीं मिली और खिलाड़ी तो वहां पर एक आसान से मौके को गवा बैठे हैं। यह आसान सा मौका था, कैच यहां पर होना चाहिए था लेकिन कैच नहीं हुआ, वहां पर 2 रन मुकम्मल हुए। ऋषिकेश के बल्ले से ये स्ट्रोक यहां पर देखने मिलते हुए स्कोर बोर्ड आगे बढ़कर अब 58 रन, सामने की तरफ 50 स्ट्रोक। खिलाड़ी है जब तक गेंद को वो दूसरे अटेम्प्ट में उठाएंगे 1 रन ही वहां पर मुकम्मल हो पाएगा। 1 के साथ 59 बने हैं, जीतने के लिए 60 रन आएगा। 60 रनों को स्कोर बोर्ड के ऊपर लगाया जाएगा, ये दूसरे पारी में हम जरूर देखेंगे, लेकिन इसके पहले हम टॉस के लिए यहां पर आमंत्रित करना चाहेंगे टीम चला बेनापट्टी संघ आपले 2 सलामीवीर फलंदाज लगेच मैदानाच्या दिशेने रवाना करा। आपण पाहत आहात मुफास वसई फाटा चषक 2024 आयोजित SM ग्रुप अँड ST ग्रुप अशी भव्य दिव्य ही टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आपण पाहतोय। 27 एप्रिलचा एक गाव एक फॉर्मॅट हा आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। कालच्या दिवसामध्ये गोखिवरे संघ हा पुढे येताना पाहायला मिळाला, आजच्या दिवसात कुठला संघ हा पुढे येताना आपल्याला पाहायला मिळेल त्याकरता ही झुंज सुरू आहे मैदानामध्ये।
जिथे दोन संघ आता मात्र लढाई लढताना आपल्याला दिसत आहेत. एक बाजू आपण पाहिली 6 षटकं पाहिली. 6 षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती एकूण 60 झालेली आहे. 60 धावांचं लक्ष हे बेनापट्टी संघासमोर ठेवलंय. आता या धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील ते देखील आता पाहणं गरजेचं आहे. दोन सलामीवीर फलंदाज हे मैदानाच्या दिशेने दाखल होताना दिसत आहेत. दुपारचं सत्र, रखरखतं ऊन आणि या रखरखत्या उन्हामध्ये रंगणारा हा क्रिकेटचा खेळ. कारण की आता जर आपण पाहिलं तर क्रिकेटचे जणू काही शेवटचे दिवस उरलेले आहेत. त्यानंतर 4 महिने थांबणार हा क्रिकेट. पावसाळा सुरू होतो, त्यानंतर दसरा येतो आणि दसऱ्यानंतर पुन्हा एकदा ही क्रिकेटचं मैदान ही मात्र फुलू लागतात आणि क्रिकेटचा आवाज, जल्लोष सर्व काही आपल्याला अनुभवायला मिळतं. धन्यवाद. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. मुफास वसी फाटा चषक 2024 मध्ये आयोजित SM ग्रुप अँड ST ग्रुप 60 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलेलं आहे. आता या लक्ष्याचा पाठलाग करण्याकरिता दोन सलामीचे फलंदाज आपण पाहतोय दाखल झाले. टिब्बा 11 बेनापट्टी संघाकडनं स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपण पाहतोय आहेत किरण आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहेत सुरेंद्र. असे दोन फलंदाज दाखल झालेले आहेत. सलामीला षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता सज्ज झालाय गोलंदाज नफीज. हा देखील एक चांगला गोलंदाज आहे. भाताण्याच्या मैदानावरती आम्ही पाहिलं होतं. कमालीची गोलंदाजी या गोलंदाजाने केली आहे. आता मात्र मैदान वेगळं आहे, खेळ वेगळा आहे आणि प्रतिस्पर्धी देखील वेगळा आहे. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी होईल. पॉवर प्लेच्या या षटकामध्ये दोन फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय. षटकातील पहिला बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने नफीज घेऊन येतोय. पहिला बॉल स्विच हिट करण्याचा निश्चितपणे पाहायला मिळतो आणि ही खासियत आहे नफीजच्या गोलंदाजीची. पहिला बॉल अगदी योग्य प्रकारे हाताळलाय. षटकातील दुसरा बॉल घेऊन तयार गोलंदाज नफीज. गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र बॅटच्या मधोमध लागला चेंडू आणि फक्त दिशा दिली. फिल्डर तिथे होते शॉर्ट फाईन लेगला. अगदी चांगलासा कॅच टिपलाय. किरण गॉन बॅक टू द डगआउट. चला नवीन फलंदाज लवकर यायचा आहे. 38 क्रॉस फलंदाज करत नाही. त्याच्या अगोदर तुम्हाला क्रीज मध्ये जाणं गरजेचं आहे. इथे आपण पाहतोय पहिला धक्का लागतोय किरणच्या माध्यमातून. फाईन लेगच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न होता परंतु क्षेत्ररक्षक तिथे नेमला होता आणि नफीजने मात्र अगदी चांगला चेंडू हाताळला आणि जे जाळं विणलं होतं किरणच्या विरोधामध्ये त्या जाळ्यामध्ये किरणला त्यानं अडकवलं. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झालेत अनिकेत. इथून आता मात्र अनिकेतला आणि सुरेंद्रला एक भागीदारी बनवणं गरजेचं आहे. धावा जमवणं गरजेचं आहे. सध्या आपण पाहतोय 2 चेंडू झालेले आहेत आणि धाव एकही लागली नाहीये फलकावरती. एक गडी मात्र बाद झालाय. कालच्या दिवसामध्ये ती मॅच मला आठवते. अर्नाळा विरुद्ध धानिवची ती मॅच. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली होती. प्रशांत घरत, जयेश घरत यांचे विकेट मिळवले होते आणि जय विश्वकर्माचे ते मेडन ओव्हर. काय कमालीची बॉलिंग पाहायला मिळाली होती. इथे मात्र चांगला बॉल फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने चेंडूला खेळलाय. कवा पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे होते आणि ह्या वेळेला मात्र आपण पाहतोय पहिली धाव ही लागली जाते धाव फलकावर. चेंडू झालेले आहेत या षटकातील 3. षटकातील चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर नफीज.
अगदी चांगला बॉल, पुन्हा एकदा काजू चेंडू खाली येत आहेत, कुठलीही चुकी नाहीये. मी म्हंटल होतं क्षमता आहे या गोलंदाजाकडे. एक विकेट टेकिंग बॉलर पॉवर प्ले मध्ये आपला दमखम दाखवतोय. गोलंदाज नफीस, पुन्हा एकदा फलंदाजाला तंबूच्या आसराला जावं लागेल. गॉन. इथे मात्र थोडस बॅकफूट वरती दिसतोय बेनापट्टी संघ. दोन आघाडीचे फलंदाज आपण पाहिलं तर दोन्ही सलामीवीरांना तंबूच्या आसऱ्याला पाठवले नफीजने. काय कमालीची गोलंदाजी केली आहे. कारण की पॉवर प्लेची षटके जी असतात ती खूप महत्वाची असतात आणि या षटकांमध्ये फलंदाजांना संधी असते मोठे फटके खेळण्याची. परंतु नफीजने काय योग्य टप्प्यावरती सुंदर फिरकी गोलंदाजी केली आहे. जणू काही फलंदाजांची फिरकी घेतोय. नवीन फलंदाज योगेश दाखल झाल्या चौथ्या क्रमांकावर. षटकातील 5वा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज नफीस तयार गोलंदाजी मार्क वरती. अगदी चांगला बॉल. फर्स्ट स्लिप मध्ये आपण पाहतोय काजू आहेत. सोनूभाई इथे उपस्थित झाले, त्याचं देखील आपण करूया. मोफास वसई फाटा चषक 2024 मध्ये. काय चांगला बॉल नफीसच्या माध्यमातून. फक्त एक धाव या षटकामध्ये नफीसने मोजली आहे. षटकातील शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार नफीस. षटकातील शेवटचा बॉल बॅकफुटला फलंदाज गेले, फक्त सन्मान दिला. एक यशस्वी हे पहिलं षटक पाहायला मिळालं नफीस. 2 गडी बाद 1 अशी स्थिती बेनापट्टी संघाची झाली आहे धावफलकावर. धन्यवाद. चला नो मोर टीम मीटिंग. जास्त वेळ टीम मीटिंग करण्यात घेऊ नका. पहिलं षटक आपण पाहिलं नफीसच्या नावे. ते पहिलं षटक पाहायला मिळालं. फक्त एक धाव नफीसने मोजली. 2 विकेट त्यानं प्राप्त केल्या. 60 धावांचं लक्ष समोर आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करताना सध्या तरी पहिल्या षटकामध्ये बॅकफूट वरती बेनापट्टी संघ दिसतोय. परंतु हा खेळ क्रिकेटचा आहे. क्रिकेटमध्ये अनिश्चितता ह्या निश्चितपणे असतात. कालच्या दिवसात आपण पाहिलं जॉनी बेअरस्टो काय बरसला 108 धावांची खेळी केली आणि सिंगल हँडेड त्या मॅचला मात्र त्याने जिंकवलं IPL मध्ये. षटक क्रमांक 2 हाताळणी करता सज्ज झालाय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर ऋषिकेश. इथून मात्र आता दोघांपैकी एका फलंदाजाला रिस्क घ्यावी लागेल. फटके चांगल्या प्रकारे खेळावे लागतील. कारण की संतोष भुवन या संघाकडे जर आपण पाहिलं तर एक चांगला संघ आहे. गोलंदाजीची बाजू जर आपण पाहिलं तर भक्कम अशी गोलंदाजीची त्या संघाकडे रणनीती असेल. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. धाव संख्या धाव फलकावरती निव्वळ झाली आहे 1. 2 गडी बाद. पहिला गडी बाद झाला 0 या धाव संख्येवरती. दुसरा गडी बाद झाला 1 या धाव संख्येवर. षटकातील पहिला बॉल ऋषिकेश घेऊन तयार. अगदी चांगला बॉल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र आपण पाहिलं कुठल्याही प्रकारची धाव आली नाहीये. फलंदाजांना सरळ बॅटने सध्या तरी धावा जमवणं हे खूप गरजेचं आहे. दोन्ही गोलंदाज जर आपण पाहिलं तर प्राथमिक नफीसला आपण पाहिलं डावखुरा गोलंदाज. त्यानंतर ऋषिकेशला देखील आपण पाहतोय हा देखील डावखुरा गोलंदाज. अगदी चांगला बॉल. अगदी चांगला बॉल. इन स्विंग झालेला हा बॉल अगदी स्टंपच्या थोड्याशा वरून जाताना आपल्याला पाहायला मिळालाय. आमचे पंच देखील आपण पाहतात अतिशय सुंदर पंचगिरी आपल्याला पाहायला मिळते. आशुतोष व्यवहारे सर, विरल नायर सर हे 2 पंच आपल्याला लाभलेत या स्पर्धेच्या निमित्तानं. अगदी चांगला बॉल. इकडे बाउन्सर पाहायला मिळालाय. पंचांकडे देखील दाद मागितली जाते आणि इथे यावेळेला मात्र काय झालंय तर यस रन आउटच्या माध्यमातून विकेट. वाईट बॉल.
विकेट्सची पडझड जी आहे ती इथे आपल्याला पाहायला मिळते. काय कमालीची गोलंदाजी इथे सुरू केली आहे. कर्णधाराने मात्र जी जबाबदारी दिलेली आहे प्रत्येक गोलंदाजाच्या खांद्यांवरती आणि ती जबाबदारी अगदी योग्य प्रकारे पार पाडत असताना ऋषिकेशला देखील आपण पाहतोय 2 चेंडू योग्य टप्प्यावरती हाताळले. तिसरा चेंडू स्क्वेअर स्वरूपात जरूर गेला परंतु विकेट किपरनं अगदी चांगलं काम बजावलं. रनआउटच्या माध्यमातून फलंदाजाला माघारी परतवलंय. इथे जर आपण पाहतोय तर 3 गडी बाद झालेले आहेत. पहिला गडी बाद झाला 0 या धावसंख्येवरती, दुसरा गडी बाद झाला 1 या धावसंख्येवरती आणि तिसरा गडी बाद झाला 2 या धावसंख्येवरती. 0-1-2 असा मात्र नंबर डायल निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळतोय. बाद झालेले 3 विकेट, पहिला 0 वरती, दुसरा 1 वरती आणि तिसरा 2 वरती. नवीन बॅटर नव्यानं दाखल झालेला आहे 5व्या क्रमांकावर निमेश. धावा जमत नाहीयेत त्याच कारण अप्रतिम गोलंदाजी. बघा जर तुमच्याकडे योग्य टप्पा असेल, योग्य दिशा असेल तर मात्र तुम्ही एक चांगले गोलंदाज म्हणून ओळखले जाल आणि तेच यावेळेला मात्र आपण पाहतोय गोलंदाज ऋषिकेशच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. षटकातील तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. बघा काजू पुन्हा एकदा पंच मात्र ताकीद देत आहे ज्यावेळेला रनअपला गोलंदाज निघतो त्यावेळेला प्लीज कुठल्याही प्रकारचं चेअरअप नको आहे. हे सर्व नियम जे आहेत हे मात्र तुम्हाला क्रिकेट खेळताना पाळणं खूप गरजेचं आहे आणि कारण की पंच जर आपण पाहिलं तर व्यावसायिक असे पंच आहेत. ट्रूली प्रोफेशनल. अगदी चांगला फटका. यावेळेला मात्र गॅप शोधला मिड विकेटच्या दिशेला. चेंडू गेलाय सीमा रेषा पार. चौकार. 4 धावा. इथे मात्र बऱ्याच वेळानं हा चौकार येतोय बेनापट्टी संघासाठी. या चौकाराच्या साहाय्याने धाव संख्या झाली आहे धाव फलकावर 6. षटकातील पुढील बॉल आखूड टप्प्याचा बॉल. दिशा दिली परंतु ती योग्य नाहीये. फिल्डरच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. झेल चिटच्या माध्यमातून पुन्हा एकदा अजून एक जातीय विकेट. थँक्यू डीजे. धन्यवाद. एका मागोमाग एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्येचा विचार आपण केला तर धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 6. गडी बाद झालेले आहेत 4. टॉप ऑर्डर जर आपण पाहिलं तर अगदी आता तंबूच्या दिशेने गेलेली आहे. डगआउट मध्ये स्थानापन्न झाली आहे. नवीन फलंदाज नव्यानं 6व्या क्रमांकावरती दाखल झालाय कौशल. अगदी चांगला बॉल. मात्र त्या चेंडूचा देखील समाचार कौशलनं आपल्या अंदाजामध्ये घेतलाय. चेंडू गेलाय फाईन लेग सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. 4 धावांकरिता. चांगल्या प्रकारे बॅटचा फेस ओपन केला. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलं. धाव संख्या आपण पाहू शकला तर धाव संख्या आता झाली आहे धाव फलकावरती 10. फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा का वेगवान फटका. क्लास टायमिंग. ज्या वेगात चेंडू टाकला त्या वेगाचा मात्र फलंदाजाने वापर केला आणि या 6 धावांनी धावा जमवल्या आपल्या संघाकरिता. षटकार.
थँक्स. इथे आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 16 धावा या धाव फलकावरती झाल्या. याचाच अर्थ आता उर्वरित चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजूनही 24 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 44 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू आणि 44 धावांची गरज. इथे मात्र चेंडू आणि धावांमधील अंतर जे आहे ते आपल्याला मोठ्या फरकानं जाणवतंय. त्याकरिता फलंदाजाला आता चांगली कामगिरी करावी लागेल. हा 90 आलेला फलंदाज जर आपण पाहतोय कौशल, एक चौकार आणि एक षटकार आला कौशलच्या बॅटमधनं. कौशलला आता मात्र उभं राहावं लागेल. फलंदाजाला मात्र स्ट्राईक वरती आणावं लागेल. तेच म्हणजे कौशलला. आणि आमचे कॅमेरामन देखील कौशल आहेत, जे चांगलं कॅमेरा वर्क डिका स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून करतायत. इथे मात्र अगदी चांगला बॉल. नफीस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आले आहेत. ज्यांनी मात्र पहिलं षटक हाताळलं होतं, अगदी चांगली कमालीची गोलंदाजी नफीसने केली होती. त्या षटकात फक्त 1 धाव नफीसने मोजली होती आणि 2 विकेट्स त्यानं प्राप्त केल्या होत्या. योगेश आहे स्ट्रायकिंग एंडवर. षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा तयार गोलंदाज. बॅकफुटला गेले, हळवारपणे चेंडूला खेळलं. बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावे करता देखील निघाले आणि यावेळेला मात्र आपण पाहतोय तिसऱ्या पंचांची इथे घेतली मदत. OUT आउट. विकेटचं पतन इथे जाताना पाहायला मिळालं. आहे शुभम शुक्ला आहेत, अब्दुल्ला, सोएब, सलमान, भोला अगदी चांगलं कार्य या स्पर्धेच्या माध्यमातून करताना दिसत आहेत. सद्दामबाई इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील करूया आपण हार्दिक स्वागत. इथे मात्र पुन्हा एकदा विकेट जी आहे ती रनआउटच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. प्रज्वल नव्यानं दाखल झालेला आहे क्रीजवर. ते मात्र गोलंदाजीचा दमखम तर दाखवलाय संतोष भुवन संघाने. काय कमालीची गोलंदाजी. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन तयार गोलंदाज नफीस. इतकं इझी नाहीये, इतकं सोपं नाहीये नफीसच्या विरोधात खेळणं, कारण की जो एक टप्पा आहे गुडलॅनचा तो नफीसकडे आहे आणि त्या गुडलॅन स्पॉट वरून चेंडू हलकीशी गिरकी घेताना दिसतोय. काय कमालीची गोलंदाजी. षटकातील पुढील बॉल नफीस घेऊन तयार. इथे मात्र बॅटची कडा काजू फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू खाली येतात. अगदी चांगला असा झेल टिपलाय. विकेटचं पतन इथे झालंय. इथे मात्र 60 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय तर इनिंग कुठेतरी विस्कटत असताना आपल्याला पाहायला मिळतेय. बेनापट्टी संघाची एका मागोमाग एक फलंदाज हे तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळत आहेत. काय कमालीची गोलंदाजी. अभिषेक नव्यानं दाखल झालेत क्रीजवर. इथून मात्र पुन्हा एकदा या ओव्हर मध्ये काय दमखम दाखवलाय गोलंदाज नफीसने. या षटकात देखील 1 रन
नफीजने दिली आहे. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा खोलवट टप्प्यात टाकलेला हा चेंडू. यावेळेला मात्र मिड विकेटचं क्षेत्र बॅटरनं निवडलं. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली अशी फेकी. एकच धाव इथे पाहायला मिळते. एका धावेच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती 18. सामन्याचं समीकरण जर आपण आता पाहिलं तर 19 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्याकरिता अजूनही 42 धावांची आहे आवश्यकता. अगदी चांगला बॉल, कटचा फटका इथे पाहायला मिळतोय. दोन फिल्डरच्या गॅप मधनं गॅप शोधलाय आणि इथे शेवटच्या क्षणाला आपण पाहतोय चेंडू गेलाय सरळ सीमा रेषा पार. चौकार, 4 धावांकरिता. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती 22. आता येणारे चेंडू आहेत अजूनही 18 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 38 धावांची आवश्यकता आहे. 3 षटकं आपण पाहिली, तिन्ही षटकं अगदी योग्य प्रकारे हाताळली गेली. पहिलं षटक नफीसचं आपण पाहिलं, फक्त 1 धाव त्या षटकामध्ये पाहायला मिळाली. त्यानंतर ऋषिकेशचं ते षटक आपण पाहिलं, त्या षटकामध्ये देखील ऋषिकेशच्या षटकामध्ये देखील 15 धावा या पाहायला मिळाल्या होत्या. त्यानंतर आपण नफीसचं पुन्हा एकदा षटक पाहिलं, ते देखील अगदी इकॉनॉमिकल षटक पाहायला मिळालं. फक्त 6 धावा नफीसने त्या षटकामध्ये मोजल्या. आता 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 18 चेंडू आणि बेनापट्टी संघाला जिंकण्याकरिता अजूनही धावा बनवायच्या आहेत 38. अगदी चांगला बॉल, खोलवट टप्प्यात टाकलेला चेंडू वाईड यॉर्करच्या स्वरूपामध्ये निश्चित म्हणावं लागेल. विकेट किपरच्या हातामध्ये जाणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. इथे मात्र गोलंदाज आपली पकड घट्ट करत असताना जरूर दिसत आहेत, कारण की प्रत्येक येणारा डॉट बॉल बेनापट्टी संघावरती दडपण निर्माण करतोय. 17 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्याकरिता अजूनही 38 धावांची आहे आवश्यकता. षटकातील पुढील बॉल, यावेळेला मात्र बॅटची एज काजू तिथे होते. झेल घेण्याचा प्रयास जरूर झाला होता, प्रयत्न जरूर झाला होता, परंतु चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीत. 1 रन तिथे पाहायला मिळते एका धावेच्या साह्याने. धावसंख्या आपण पाहू शकला तर धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावर 23 धावा. आता येणारे चेंडू बाकी आहेत अजूनही 16 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 37 धावांची आवश्यकता आहे. या धावा बनू शकतात, परंतु त्याकरता तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील, विकेटवरती उभं राहावं लागेल, धावा जमाव्या लागतील. अगदी खोलवट टप्प्यात टाकलेला चेंडू, अतिशय चांगला बॉल. पिक केले या चेंडूला, कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळलं. 2 धावा मात्र रोखू शकणार नाहीत. या 2 धावांच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय तर आता झालेली आहे धाव फलकावर 6 गडी बाद 25 अशी स्थिती ही पाहायला मिळते. आता या 2 फलंदाजांना मात्र रिस्क घ्यावी लागेल, रिस्क उचलावी लागेल, धावा चांगल्या प्रकारे जमाव्या लागतील, मोठे फटके हे खेळावे लागतील. खोलवट टप्प्यात टाकलेला चेंडू, अगदी चांगल्या पद्धतीने क्लास फटका, क्रॅकिंग शॉट, षटकार. चला जास्त वेळ तिथे घेऊ नका.
पाहूया षटकातील पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा अटॅकिंग क्रिकेट इथे पाहायला मिळत आहे. देवा तिथे आहेत, अगदी चांगल्या प्रकारे या चेंडूला स्टॉप केलं. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्याचे देखील प्रयत्न झाले आणि ह्यावेळेला मात्र पाहता पाहता 2 धावा या परिपूर्ण झाल्यात. या 2 धावांच्या सहाय्याने धाव संख्या आपण पाहतोय तर धाव संख्या आता झाली आहे 33 धावा. षटकातील पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार. ओहो हो, अगदी चांगला बॉल, अगदी चांगला बॉल इथे पाहायला मिळतोय आणि या डॉट बॉलने इथे झालेली आहे षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 4 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 33. आता येणारे चेंडू आहेत अजूनही 12 चेंडू आणि जिंकण्याकरिता 27 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी बेनापट्टी संघाला 27 धावांची अजूनही आवश्यकता आहे. करेगी सोच ले. रंगतदार स्थितीमध्ये मात्र ही लढत आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडू 27 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये आता ही ओव्हर खूप महत्वाची आहे. या ओव्हरवरती सर्व काही निर्भर आहे. आता या षटकामध्ये किती धावा जमवल्या जातील हे देखील आता पाहावं लागेल. देवा नवीन गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. हा देखील एक चांगला खेळाडू आहे, चांगला गोलंदाज आहे. देवा पांडे आलेले आहेत गोलंदाजी मार्क वरती. 12 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 27 धावांची आवश्यकता आहे. धाव संख्या जर आपण आता पाहतोय धाव फलकावरती झाली आहे 33 धावा. चला जास्त वेळ देवा घेऊ नका प्लीज, विनंती आहे. पाहूया षटकातील पहिला बॉल घेऊन तयार गोलंदाज देवा. षटकातील पहिला बॉल चांगल्या प्रकारे खेळलेला आहे. या चेंडूला फिल्डर तिथे आहे, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे झालंय. या एका धावेच्या सहाय्याने धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 34. या षटकातील दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. अगदी चांगला बॉल. ऑफ स्टंपची निवड इथे मात्र केली होती. ऑफ स्टंप वरती पिचिंग देखील झाली होती आणि त्याच कारण विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू जाताना पाहायला मिळालाय. पहिल्या 2 चेंडूंवरती तर वर्चस्व मिळवलंय गोलंदाज देवाने. षटकातील तिसरा बॉल यावेळेला मात्र खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू शॉट फाईनलेचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. मिस फिल्डिंग तिथे झाली परंतु एकच धाव पाहायला मिळते. या एका धावेच्या मदतीने धाव संख्या आपण पाहतोय तर आता झालेली आहे धाव फलकावरती 35 धावा. 6 गडी बाद 35 अशी स्थिती झालेली आहे बेनापट्टी संघाची. अगदी चांगला बॉल, गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस यावेळेला मात्र जरूर केला. चेंज ऑफ लाईन देखील पाहायला मिळाली आणि त्याच कारण बॅटवरती प्रॉपर हा चेंडू येऊ शकला नाही. एकच धाव मिळाली आहे. या एका धावेच्या मदतीने धाव संख्या आपण पाहतोय तर झाली आहे धाव फलकावरती 36. 8 चेंडू बाकी आहेत. 8 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 24 धावांची बेनापट्टी संघाला आवश्यकता आहे. अगदी चांगला बॉल, फुलटॉस चेंडू होता, व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. ऑफ साइडला खेळलेला आहे. काजू तिथे आहेत. 2 धावा मात्र परिपूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांच्या मदतीने धाव फलक मात्र हलता ठेवण्याचं काम हे दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून होत आहे. या 2 धावांच्या मदतीने धाव संख्या आपण पाहतोय तर झालेली आहे धाव फलकावर 38 धावा. या षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार देवा. 7 चेंडू बाकी आहेत. 7 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 22 धावांची बेनापट्टी संघाला
आवश्यकता आहे. सात चेंडू आणि 22 हे समीकरण. अगदी चांगला बॉल, टो क्रशिंग यॉर्कर. अगदी यावेळेला मात्र प्लम्प लेग बिफोर विकेटच्या माध्यमातून जाते. अजून एक विकेट. टीम मीटिंग, नो मोर टाइम. आता चेंडूंचा खेळ बाकी आहे. सहा चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. सहा चेंडू आणि 22 धावांचे समीकरण समोर आहे. या 22 धावा जमवल्या जातील का, की गोलंदाज आपलं वर्चस्व प्रस्थापित करेल? कुठल्या गोलंदाजाच्या खांद्यांवरती जबाबदारी दिली जाईल शेवटचं षटक हाताळण्याकरिता? हे देखील आता पाहावं लागेल. शेवटचं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज झाले गोलंदाजी मार्क वरती. सहा चेंडूंचा खेळ बाकी आहे. सहा चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती ब्रिजेश. आता या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी होईल हे देखील आता पाहणं तितकंच गरजेचं आहे. 6 चेंडू आणि 22 धावांची गरज. ब्रिजेश ऑन दी बॉलिंग मार्क. पहिलाच बॉल अगदी चांगल्या प्रकारे हाताळलाय. ऑफ स्टंप वरती मात्र मारा केला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क काही झाला नाहीये. तुम्हाला आता मात्र फक्त मोठे फटके हे खेळावे लागतील. षटकातील पुढील बॉल आखो टप्प्याचा चेंडू ऑफ स्टंपच्या बऱ्याच बाहेर जातोय. हा वाईड बॉल आहे आणि या वाईड बॉल नंतर धाव संख्येमध्ये देखील बदल होतोय. धाव संख्या आपण पाहतोय तर आता झालेली आहे धाव फलकावरती 39. इथे मात्र पुन्हा एकदा गती परिवर्तन. येणारा डॉट बॉल आता मात्र प्रेशर वाढवताना दिसतोय, कारण की आता चेंडू बाकी आहेत 4 चेंडू आणि जिंकण्याकरिता 21 धावांची अजूनही आवश्यकता आहे. अगदी चांगला बॉल मैदानी लगट चेंडूला खेळलं. गॅप मध्ये जातो. चेंडू गेलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. येस, इट इज 4 रन. चौकार. या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 43. तीन चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्याकरिता 17 धावांची आवश्यकता. इथे मात्र पहिला बॉल या चौकाराच्या मदतीने 47 धावा झालेल्या आहेत धाव फलकावर. अगदी चांगला बॉल
डॉटच्या स्वरूपामध्ये हा चेंडू पाहायला मिळालाय. सारंग मित्रमंडळाचे अध्यक्ष समाजसेवक राहुलजी घरत या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या सोबत इथे जॉईंट होतात. राहुल भाई, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. सन्माननीय आदरणीय श्री राहुल आत्माराम घरत साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. सारंग मित्रमंडळ वाळीवचे अध्यक्ष, त्यांचे देखील शब्द सुमनांनी मोफास वसई फाटा चषक 2024 मध्ये SM ग्रुप आणि ST ग्रुप यांच्या वतीने आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. इथे मात्र आपण पाहतोय सामन्यावरती पकड मिळवली आहे, विजय संपादित केलेला आहे संतोष भुवन या संघाने. आणि मॅन ऑफ द मॅच जर आपण पाहिलंय तर मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार